नमस्कार. न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी महावीर वजळे. माझ्या मागे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आपण सध्या आकुंबे ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर उभा आहोत आणि या ठिकाणी माझ्यासोबत बरेच या ठिकाणी ग्रामस्थ जमलेले आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य यांचे प्रतिनिधी या ठिकाणी जमलेले आहेत. त्याचसोबत या ठिकाणी पूर्वी सत्तेमध्ये असणारे ग्रामपंचायत सदस्य असतील, माजी सरपंच असतील, ते देखील या ठिकाणी आहेत. माझ्या मागे जर तुम्ही दृश्य बघितलं, या ठिकाणी ग्रामपंचायतचं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाच्या समोर दोरीनं काही त्या ठिकाणी पत्रक लावलेले आहेत. जे या ठिकाणच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आमच्या ग्रामपंचायतकडे मागणी आहेत, असं हे पत्रक लावलेलं आहे. सोबतच या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं देखील लावलेलं आहेत. नेमकं ग्रामपंचायतला टाळं लावण्याचं कारण काय आहे? आजचा जो ग्रामपंचायत कार्यालयाचा जो सरकारी कामकाज आहे, हे सरकारी कामकाज या ठिकाणच्या आकुंबे गावातील ग्रामस्थांनी नेमकं का बंद केलेलं आहे, याची सविस्तर आपण गावकऱ्यांकडून या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य यांचे प्रतिनिधी आहेत. तर नेमकं काय कारण आहे, आज तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय जे आहे, सरकारी कार्यालय, या ठिकाणी त्याला टाळं ठोकलेलं आहे, त्या ठिकाणी पत्रक लावलेलं आहे. नेमकं कारण काय, का टाळं ठोकलेत? कारण काय आहे, खनपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, ही वसूल केली जाते आणि जनतेला त्याप्रमाणे सुविधा दिली जात नाही. खड्डेमय रस्ते वस्त्यावर, वाड्या वस्त्यावर 90% लोक राहतात. एकही रस्ता व्यवस्थित नाही. चालू डेप्युटी सरपंचांचे बंधुराज सुद्धा पडून फ्रॅक्चर झालेले आहेत, खड्ड्यात हात फ्रॅक्चर झालेला आहे त्यांचा. ही सुविधा कराव्या, टाळाव्याचे कारण काही गरजच नाही ना. सुविधा कराव्यात. गावामध्ये जर आपण बघितलं, आता सध्या ग्रामपंचायतचे जे काही रस्ते आहेत, प्रत्येक ठिकाणी जे रस्ते बनवण्यात आलेले आहे, हे बनवून किती कालावधी झालेला आहे नेमका? म्हणजे किती दिवसापूर्वी बनवलेत, किती महिन्यापूर्वी, किती वर्षापूर्वी टोटली पूर्ण बनवलेच नाहीत. एक काय 200 मीटर बनवलेत, असं बनवलेत. कामकाज झालेलं आहे, काय कामकाज निधी खर्च केलेला आहे, काय रस्ते झालेले नाहीत, निधी उचललेला आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की केवळ निधी उचललेला आहे, काम केलेलं नाही, असं म्हणणं आहे का काय नेमकं? हाय म्हणणं आहे. एक रस्ता केलेला नाही, 3 रस्ते केलेले आहेत. 2.5 लाखाचा निधी एका रस्त्याला होता. आकुंबे पालवण शिव रस्ता ते करंडी वस्ती, त्या रस्त्याला मुरुमच टाकला ना, बिल उचलणं गेलेलं आहे. मागे कोण दोषी आहे त्याच्यामध्ये? हे कोणी प्रकार केलाय? सरपंच, त्यावेळेचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील. टाळ्याच्या संदर्भात टाळं जी लावलेलं आहे तुम्ही, तर प्रशासनाला तुम्ही याच्या संदर्भामध्ये काय माहिती दिलेली आहे का, की आमच्या काय समस्या आहेत का? डायरेक्टली तुम्ही आज काम डायरेक्टली प्रोसिजरने केलेलं आहे. बरं, कुणाकुणाला तुम्ही माहिती दिली काय? ग्रामपंचायतला दिली, ग्रामसेवकला, पोलीस स्टेशन टेंभुर्णी, पोलीस स्टेशन, बीडीओ ऑफिस कुर्डवाडी आणि प्रांत कार्यालय कुर्डवाडी. पण आता वरिष्ठ जे आहेत त्यांच्याकडून काय तुम्हाला, म्हणजे तुमच्या मागणीच्या संदर्भामध्ये काय माहिती कळवण्यात आली? व्यवहार वगैरे काय आजपर्यंत तर झालेला नाही, काय पत्रव्यवहार माझ्या हातात पोहोचलेला नाही. ठीक आहे. आपल्यासोबत आकुंबे ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत, त्यांच्याकडून पण माहिती घेणार आहोत. सर, मला सांगा की या ठिकाणी नेमकं काय तथ्य आहे याच्या मागे, या समस्या मागे? नेमकं ह्या समस्या सध्या गावामध्ये उद्भवत आहेत का नाही? त्याचबरोबर टाळं पण लावलेलं आहे. काय नेमकं या घटनेकडे तुम्ही कसं बघताय? आज या ठिकाणी कोणत्या सुविधा अपूर्ण आहेत त्या संदर्भामध्ये ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी लक्ष्मण कदम या ठिकाणी त्यांनी ज्या सूचना केल्या, जे सांगितलं, त्यांनी जी माहिती दिली, ती अत्यंत बरोबर आहे, खरी आहे. कारण यांनी सांगितलं की गावामध्ये लोक जास्त राहत नाहीत, वाड्या वस्त्यावर त्यांची घरं आहेत आणि वाड्या वस्त्यावर जाणारे जे रस्ते आहेत ना, खड्डेमय रस्ते आहेत, हे मला मान्य आहे. आता मी उपसरपंच बोलतोय, परंतु जे खरं आहे ते आपल्याला बोलता आलं पाहिजे, बोललं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे. मग आता जी त्यांनी मागणी केलेली आहे आज, तर ती मागणीचा विचार नक्कीच जरूर लवकरात लवकर केला जाईल, निधी उपलब्ध केला जाईल आणि ती कामं करून घेतली जातील. जे पावसाळ्यामध्ये जो भवानी आहे ते परितेवाडीचा रस्ता आहे का, आयगाव शिव, त्या रस्त्यावर चिखल होत होता आणि त्या चिखलामध्ये बरेच लोक पडली घसरून. माझा सख्खा भाऊ सुद्धा पडला होता आणि त्याचा हात मोडला होता. म्हणजे अशी बरीच लोक पडली, कोणाचा पाय मोडला. तर अशी जी कामं आहेत ती कामं झाली पाहिजेत, रस्ते झाले पाहिजेत. माझं तर मत असं आहे की जे वाड्यावस्त्यावर लोक राहतात त्यांना जे गावातून रस्ते जातात ते कॉन्क्रीटचे व्हावेत किंवा डांबरी रस्ते व्हावेत, अशी अपेक्षा आहे. यानंतर पुन्हा आपण त्याच्यावर प्रस्ताव तयार करू आणि संबंधिताकडे पाठवण्याचा आम्ही विचार करणार आहोत. आता लक्ष्मण कदम यांनी आरोप लावलेला आहे की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक रस्ता केलेला आहे, परंतु निधी मात्र
3 रस्त्याचा गोळा केलेला आहे, उचललेला आहे. म्हणजे याच्यामध्ये उघड उघड असं होत आहे की या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. तर नेमकं काय प्रकार आहे, याच्यामध्ये काय नेमकं तथ्य आहे? आता ही जे तात्यांनी सांगितलं की पालवण शिंदे वस्ती रस्ता करंडी वस्ती रस्ता त्याच्यामध्ये काय अपहार झाला असल्यास तर त्याची आम्ही चौकशी करू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ. हे चौकशी करण्याचे जे आदेश आहेत ते कुठल्या ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच यांना नाहीत, तर ते वरिष्ठ स्तरावरती चौकशी होत असते. जसं की असेल की BDO असेल, प्रांत असेल, तहसीलदार असेल यांच्या माध्यमातून. पण काय तुम्हाला काय वाटतं, हे असा प्रकार झालाय का याच्यामध्ये? आता आमची ग्रामपंचायतची सदस्याची मिटिंग होणार, त्या मिटिंग मध्ये हे सगळे विषय घेतलेले आहेत. यावर आम्ही चर्चा करणार आणि ठराव तयार करून संबंधिताची चौकशी व्हावी म्हणून आम्ही ते आदेश पाठवणार. आपल्यासोबत गावामधील ग्रामस्थ पण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत. काय तुमच्या समस्या आहेत गावात? तुम्ही राहताय, तुम्हाला आतापर्यंत काय काय समस्या या ठिकाणी उद्भवलेल्या आहेत? गावात सगळी पडकी घर आहेत, हे काय गावात रस्ते नीट नाहीत, काय पाणी व्यवस्थित टायमाला येत नाही, काय लाईट नाही, सापाचं बे आहे, सगळं दोन आहे. गाव फळत नदी रस्त्या फळत सगळं सिमेंट कॉन्क्रीट मध्ये पाईपलाईन केली ग्रामपंचायत, जल शुद्धीकरण, साफसफाई नाही, काही नाही गावात. गावातील जी पडकी घरं आहेत ती ग्रामपंचायतनं काढली पाहिजे का ज्यांच्या मालकीच्या आहेत त्यांनी काढली पाहिजे? ग्रामपंचायतीने ठराव देऊन काय तर करून त्याची सुविधा लावायला पाहिजे ना. पडकी घराची ग्रामपंचायती मार्फत होणार नाही. बाबा त्यांना ज्याचे आहे ते सांगायला पाहिजे, बाबा आमचं घेऊन जा, नाही तर तुझं आपलं साफसफाई करून ठेवू. तुमच्या गावामध्ये पाणी येते का? पाणी आहे का सगळ्याला? पाणी आता ते काय केलंय अजून त्या एरियाचं मोठं नाही तर पाणी कुठं येणार? कुठल्या एरियामध्ये? त्याच्यामध्ये आले पाण्याचं काय जलजीवनचं काय अजून काय केलं नाही. त्यांनी रस्ते सगळे फोडले, सिमेंट रस्ते काय. ते म्हणला मी करून देतो, ती काय माणूस पहिला आला नाही काय. आणि त्याला फक्त आम्हाला हात करायला लावलं, पाणी भेटतं का होय एवढं करायला लावलं त्यांनी. कुणी हात करायला लावले? इथं ग्रामपंचायत मध्ये सदस्य सरपंच सगळे बसले, आम्हाला म्हणजे हातवर केलं आम्ही हातवर सगळ्यांनी. बर, या ठिकाणी आता तुम्ही सगळ्यांनी मिळून ग्रामपंचायतला टाळं ठोकलेलं आहे, सरकारी कामकाज तर बंद केलेलं आहे. एकंदरीत गावचे नागरिक म्हणून तुमच्या समोर आता कुठल्या कुठल्या समस्या आहेत? काय काय तुम्हाला दररोज अडचणी येत आहेत गावामध्ये राहत असताना? समस्या काय, यांनी सगळ्यांनी समस्या सोडवाय नाही तर त्यांनी सगळ्यांनी राजीनामा द्यावा आणि 16 विषय ड्रॉप होऊन जाईल ना. म्हणजे एकाही सदस्याला राहायला अधिकार नाही. मग गावात तुम्ही सांगा, माती रस्त्यावरच आहे सगळं, कचरा कुंडी सगळ्या रस्त्यावर आहे त्याच्यामुळे कुठल्याही रस्ता, एकही रस्ता नीट नाही. मेन रस्ता नाही, आतला तर नाहीच नाही, सगळं खोदून टाकलंय. तो मेन रस्ता पालवण रस्ता खोदलाय तो तसाच आहे, ड्रेनेज लाईन टाकली आणि वाडे वस्ती तर सोडा त्याच्यात रस्ता नाहीत, पण गावातली पण सुविधा नाही कुठलीच. त्यामुळे हे होणं महत्वाचंच आहे ना. काय झालंय? आकुंब्याला पालवण नाही मी बरं, शिव आहे तिथे कोणी एक मुरमाचा खडा टाकला असला मी साल धरतो त्या माणसाच्यात. बरं, कुणी म्हणत हे शेजारी पालवण नाही येतोय आम्ही, पण वाट नाही किती सरपंच आले किती गेले. कोणती वस्ती आहे नेमकी तुमच्या आकुंब्यात? कुठली वस्ती आहे? अर्जुन चव्हाण आकुंबे. बरं, तिथं आता सध्या तुम्हाला जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे का पक्का रस्ता आहे? रस्ताच नाही, झाडवा नाही, सगळे पाऊलवाट तरी आहे का नाही? पौरवाड आहे आमच्या यांचं पत्र बळबळ आहे बघा, यांच्या पत्र लक्ष्मण पुत्र पण. त्या ठिकाणी रस्ता व्हावा म्हणून तुम्ही ग्रामपंचायत कडे कधी मागणी वगैरे असं काय केलेलं आहे का? कुणी मनावर धरत नाही. सरपंच येईल ते होय म्हणतोय, येईल ते होय म्हणतोय, कुठली काम व्हायला सांगा. बघायचं असलं प्रत्यक्ष बघायचं. आज 40 वर्ष झालं किती निवडून आली ती, एक सुद्धा वाट केली नाही शिवनी. ह्या शिवनी कसा रस्ता वर गेलाय परितवाडी पुत्र, मग ही शिवच आहे की आहे का नाही? शिव रस्ता आहे तो शिवचा. मग पालवांच्या लोकांच्या वाट्या झाल्या, आकुंब्याला काय भीक लागली का एवढी वाट्या करायला? उद्या तर शिवानी करा ना, आमच्या वस्तीवर न जाया येऊ द्या. आम्ही डांबरीला मिळाल्यानंतर मग खाली होतो. 16 वर्ष झालं, मी 16 ते 17 वर्ष झालं काळ्या मनात राहिलोय. काही नाही, कुणी सरपंच आहे ती सगळे यायचे, आता कोणाचं नाव मी घ्यायची, कामच करीत नाही ती तर गाडा फुटो देऊ नका तुम्ही. गावामध्ये तर समस्या तुमच्या झालेल्या आहेत, सगळ्या ग्रामस्थांनी सांगितलेल्या आहेत. दलित वस्तीमध्ये नेमक्या एकंदरीत कुठल्या कुठल्या समस्या आहेत? तुम्ही सध्या त्या वस्तीमध्ये राहताय, तुमच्या वस्तीमध्ये उद्भवलेल्या कुठल्या कुठल्या समस्या आहेत जी ग्रामपंचायतनं अद्यापर्यंत केलेल्या नाहीत? आमचा जे मागासवर्गाचा निधी जे येतो काय 15% काय असेल ते
ते निधी आम्हाला सांगितला जात नाही किंवा काय जयंतीच्या टायमाला सुद्धा आम्हाला 2 रुपये पंचायतीनं कवा दिलेले नाहीत आतापर्यंत। आम्ही आपल्या वर्गणीतनं 4 घरातनं वर्गणी करून आम्ही जयंती करतो, तरी आमचा प्रत्येक वर्षी निधी येतो 15%, तर ते निधी आम्हाला मिळालाच ना आजपर्यंत। तर त्यांनी ती निधी आम्हाला वर्षानुवर्षी द्यावा। आणि रस्ता हे पाण्याचा प्रश्न एक आहे, ते पाणी आम्हाला काय मिळत नाही, स्वच्छता ड्रेनेज ड्रेनेज वस्तीमध्ये आता सध्या रस्ते आणि पाणी आहे का? नाही लाईटची सुविधा आहे का? लाईट कधी आली मग त्याला 2-2, 3-3 दिवस येत नाही लाईट, फोन करावं लागतं। अंडरग्राऊंड ड्रेनेज जे आहे काय नाही केलेलं नाही, अंडरग्राऊंड नाही ना, कसलं ग्राउंड नाही ती करावं, ते दुसरं काय नाही ते मग ह्याला या सगळ्या ज्या समस्या उद्भवलेल्या आहेत हो. त्याला कोणाला दोषी म्हणतात? ही सरपंच, ही बाकीची जी मेंबर, ही सगळे असतील ग्रामस्थ सगळी, ती काय त्यांनी तेच जबाबदारी असणार। आता तुम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी टाळं ठोकलेलं आहे, सरकारी कामकाज बंद केलेलं आहे। आता हे जे आंदोलन तुमचं चालू असणार आहे, टाळं ठोक आंदोलन जे आहे, ही म्हणजे किती दिवसापर्यंत तुमचं आहे का? तुम्ही ह्याला आता ते काम करतो जोपर्यंत तुमच्या मागण्या होणार नाही तोपर्यंत तुम्ही ठेवणार आहे का? ते तुम्ही आता काय काढणार आहे? कामकाज होस तर काढणार म्हणलं, त्याचे कामकाज झाल्याशिवाय कसं काढणार? चालू झाल्याशिवाय कामकाजच नाही काय, आता पंचायतीचं कुठं काय कामकाज राहिले? 4-4 दिवसाला ग्रामसेवक आले, कसलं कामकाज आहे? तर आपण या ठिकाणी बघू शकताय की ग्रामपंचायत कार्यालय आकुंबे याला टाळं ठोकलेलं आहेत आणि सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आमच्या समस्याचं निराकरण होत नाही, समस्या जोपर्यंत सुटत नाहीत, तोपर्यंत आम्ही या ठिकाणचे जे काही टाळे आहेत ते हटवणार नाही। म्हणजे त्यांनी या ठिकाणी सरकारी कामकाज जे काही बंद केलेलं आहे ते सुरळीतरित्या चालू देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे, जोपर्यंत त्यांच्या समस्या सुटत नाहीत। अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यू मराठी।